जगामध्ये बघा किती आपल्या कल्पनेच्या पलीकडं काही काही गोष्टी घडत असतात. आणि म्हणजे आपल्याला ते वाचल्यानंतर म्हणजे खरोखरच इतकं आश्चर्य वाटतं, की काय आहे आणि काय नाही. आपल्याला म्हणजे कित्येक गोष्टी माहिती नसतात. तर बिल क्लिंटन अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पत्नी हिलरी क्लिंटन यांनी आपल्या हार्ड चॉईसमध्ये जगातल्या एका महान शक्तिशाली देशाच्या व्यक्तीचं वर्णन लिहिलेलं आहे. तर त्यांनी लिहिलं आहे, दुसरं महायुद्ध सुरू झालेलं होतं आणि सोल्जर लोकांच्या नेमणुका आपल्या गावापासून जवळ नेमलेलं होतं त्या लोकांना युद्धासाठी म्हणून. आणि काही दिवसांनी एक 2-4 महिन्यानंतर एक 7-8 दिवसाची सुट्टी घेऊन काही सोल्जर आपापल्या गावी गेले. तर त्याच्यामध्ये एक सोल्जर आपल्या गावी आला आणि त्यांनी पाहिलं, की त्याला खरं म्हणजे वाटलं होतं, की आपल्या गावी गेल्यानंतर आपल्याला सगळं व्यवस्थित पाहायला मिळेल, आनंद होईल असं. तर त्यांनी पाहिलं तर सगळीकडं गावात हाहाकार झालेला होता. प्रेताचे खच पडलेले होते आणि तो आपल्या कुटुंबाला शोधू लागला आणि सगळ्या प्रेतांना ते दफन करत होते. पण त्यानं सांगितलं, की माझे जर कुटुंब मला सापडलं, तर मी माझ्या लोकांना स्वतः दफन करतो माझ्या जबाबदारीवर. आणि तो हुडकू लागला आपल्या पत्नीला. तर त्याला एका गाडीखाली एक प्रेत दिसलं आणि ते अर्धवट आतमध्ये काही भाग होता आणि पाय फक्त दिसले, पायातले बूट दिसले. त्यासरशी त्यांनी ओळखलं, की हे आपल्या पत्नीचे बूट आहेत. आणि त्यांनी त्या बाईला अशी बाहेर ओढली आणि त्यांनी ओळखलं त्याप्रमाणे ती त्याची पत्नी होती. त्याला वाटलं हे बहुतेक गेलेली आहे, परंतु त्यांनी थोडंसं पुढं जाऊन पाहिलं तर अजूनही किंचितसा श्वास सुरू होता. आणि पटकन तिला घेतली आणि दवाखान्यामध्ये तिला तो घेऊन गेला. आणि दवाखान्यात गेल्यानंतर तिच्यावर औषधोपचार झाले आणि ती स्त्री व्यवस्थित झाली. त्याची पत्नी व्यवस्थित झाली आणि पुढं काही दिवसानंतर त्या स्त्रीला एक मूल झालं. आणि ते म्हणजेच आज ज्या स्त्रीची 1% जगण्याची आशा नव्हती, तर त्या स्त्रीनं ह्या जगातल्या महान शक्तिशाली देशातले राष्ट्रपती आपले रशियाचे पुतीन हे ह्यांच्या आईची ही गोष्ट आहे. आणि त्यांचा हा जन्म झालेला आहे आणि ते एका शक्तिशाली राष्ट्राचे आज राष्ट्रपती आहेत. म्हणजे विधिलिखित विधान हे कुणालाही समजत नाही आणि ह्या गोष्टी विधीने आपल्याच हातात ठेवलेल्या आहेत. जय श्रीराम. माझ्या वाचनात आलं, मी आपल्यापुढं सादर केलं. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स द्या. जय श्री